गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि सगळ्यांना शुभ सकाळ। तर आता वाजले आहे सकाळचे 11 आणि आजचा वार आहे बुधवार आणि श्रेयांश मी चाललो आहे स्कूलला। तर इकडे झाला आहे श्रेयांश स्कूलसाठी रेडी। बघा बघा किती छान दिसत आहे माझा श्रेयू। वाव सो क्यूट, लव यू। यू एक्साइटेड फॉर स्कूल? यस, लेट्स गो, चलो। आता निघत आहे आम्ही स्कूलसाठी। तर आता थोडा इकडे पाऊस कमी झालेला आहे, खूप तुफान पाऊस चालू आहे कोकणामध्ये आणि भरपूर पाऊस येत आहे। म्हणजे आता थोडा कमी झाला आहे तर पटकन निघून जातो आणि जास्त गप्पा मारत नाही, तर परत येऊन जाणार पाऊस। तर चला तुम्हाला आजचा पूर्ण मस्त ब्लॉग दाखवते श्रेयांच्या स्कूलमधला। श्रेयांची स्कूल कशी आहे वगैरे, टीचर्स वगैरे आणि श्रेयांश काय काय मस्त्या करतो सगळं दाखवणार आहे। चला तर मग जाऊया श्रेयांच्या स्कूलमध्ये। ना श्रेयू, पाऊस कमी झालाय आणि इकडे श्रेयांश पण रेडी झालाय। सुंदर दिसत आहे माझं बाळ। श्रेयू म्हणतो स्कूल बॅग नको, तर मग श्रेयूसाठी हे पिशवीच घेतली आहे, त्याच्यात त्याचा डब्बा घेतला श्रेयांचा आणि इकडे माझी बॅग घेतली। चला ही आहे श्रेयांची स्कूल आणि अशी खूप सुंदर स्कूल आहे। छानपैकी पक्ष्यांचे चार्ट्स वगैरे सगळे लावलेले आहे आणि ते एक मॅडम ॲक्टिव्हिटीज घेणार आहे। सो सगळे मुलं असे छान रांगेत बसले आणि श्रेयांश सुद्धा रांगेत बसलेला आहे मस्त शांतपणे। तिकडे मॅडम छान पोयम शिकवत होते आणि इकडे श्रेयांशला लागली भूक, म्हणून श्रेयांश लागला डब्बा खायला। म्हटलं चल डब्बा खाऊन घे, भूक लागली तर। आणि इकडे मस्त खात बसला, अजून लंच टाईम व्हायचाच होता। सो त्याच्या आधी श्रेयांशने डब्बा खाऊन घेतला। त्याला खूप आवडला शिरा डब्यातला, खूप आवडीने खाल्ला त्याने। एवढा स्थिर श्रेयांश कधीच उभा राहत नाही, मी तरी कधीच पाहिला नाही एवढा स्थिर। कोणी सांगितलं आणि तो उभा राहिला, तर इथे बघा तो किती मस्त पाठी पकडून उभा आहे, एकदम छान स्थिर। आणि जसं मॅडम सांगत आहे तसंच करत आहे, अजिबात सगळे मुलांकडे पण बघत आहे, ते मुलं काय करत आहे काय नाही, आणि तसं तो पण करत आहे। ही गोष्ट माझ्यासाठी खरंच एक आश्चर्यकारकच होती, कारण की तो एवढा स्थिर राहणारा मुलगा नाही आहे। सो आय एम सो फीलिंग सो गुड। तू काय? तर इकडे आलो आहे आम्ही घरी शाळेतून, आहे ना श्रेयू? यू एन्जॉय? येस, यू एन्जॉय द स्कूल? नो। येस, नो। येस। नो। तर मस्तपैकी आम्ही शाळेतून मस्त आलेलो आहे घरी। श्रेयांशने भरपूर मस्त्या केल्या आणि हा आज ऋतिकने का शाळेत गेलेला नाही आहे, मस्त घरी टाइमपास मस्त्या करून राहिला। आणि आज आमचा श्रेयांश शाळेतून जाऊन आला। श्रेयांश शहाणा झाला बदा आणि दादा बदा गबरा गमोरा। चला अशा प्रकारे आमचा स्कूल टाइम संपलेला आहे। श्रेयांशने भरपूर एन्जॉय केला। तुम्हाला मी व्हिडिओ नक्की शेअर करणार आजच्या आमच्या स्कूलचे। असं आहे ते। बाय बाय लव यू। तुम्हाला संडे गुड इव्हिनिंग गाईज। आणि आता वाजले आहे संध्याकाळचे 6:30 आणि इकडे श्रेयांश राजे उठलेले आहे आमचे शेजारे आणि खेळणं चालू आहे, काहीतरी ट्रेन वगैरे बनवत आहे मस्त छान। इकडे मस्त ट्रेन चालू आहे, श्रेयांशने ट्रेन बनवली, तिथं पण ट्रेन चालू आहे टीव्ही मध्ये। इकडे श्रेयांची ट्रेन आहे।
आणि पुस्तकावर काढून ठेवलाय रेल्वे रूळ. आणि श्रेयू छान छान. व्हॉट काइंड ऑफ वेल्थ. हा 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 हा. ए एच एच. ओके एच. बनव बनव. प्रकारे श्रेयांचं आपलं खेळणं चालू आहे आणि मी बसली आपली कपडे धुवत, कारण की आता लवकरच आम्हाला गावाला जायचं आहे 7 तारखेला आईकडे, कारण की तिकडे आहे लग्न मामे भावाचं. सो त्याची तयारी चालू आहे. सगळे कपडे वगैरे धुणं पटापट, काय काय आहे अजून धुण्याचं वगैरे. हितेशचे कपडे, श्रेयांचे कपडे आणि अजून प्रेस पण करायचे भरपूर कपडे. सो त्याचीच तयारी लावणं आहे. बॅग वगैरे पॅकिंग वगैरे चालू आहे. इकडे 2 बॅग आहे ना ते पॅक करून ठेवलेले आहे. एक बॅग अर्धी आहे, एक बॅग फुल झालेली आहे आणि त्यात अजून घरचे रोजचे यूजचे अजून कपडे येणारच. सो एकंदरीत सगळी तयारी सुरू आहे जोरात. त्याच्यामुळे पटापट आटपून घेत आहे आणि लवकरच जाऊ आम्ही अमरावतीला आणि तुम्हाला लग्नाचे मस्त व्हिडिओ दाखवू. की भरपूर दिवस झाले कुणाचं लग्न अटेंड नाही केलं. जवळच्याचं भरपूर लग्न माझे मिस झाले. माझ्या आते भावाचं, माझ्या मावस भावाचं पण लग्न मिस झालं माझ्या प्रेग्नेन्सीमुळं आणि कोरोनामुळं सुद्धा. सो यावेळेस मला चान्स मिस करायचा नाही आहे आणि लग्नाला मला जायचं आणि खूप 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 धमाल करायची आहे. सो मी पूर्ण फुल प्लॅनिंगला जात आहे की फुल धमाल झाली पाहिजे लग्नामध्ये. म्हणजे मी तरी करणार आहे, बाकी कोणी करो की नाही करो, पण मी ठरवलं आहे की मी धमाल करणार. कारण की कोरोनामध्ये मी खूप मिस केलं लग्न वगैरे वगैरे सगळं आणि सो अँड सो. चला तर. आणि नाही का महत्त्वाची गोष्ट एक सांगायचीच राहिली आहे. आता नाही का श्रेयांश 2-3 दिवस झाले ना कंटिन्यू शाळेत चाललेला आहे आणि एवढ्या दिवस आता 1 महिन्यापासून म्हणजे शाळा सुरू झाली, म्हणजे तरी 15 दिवस झाले शाळा सुरू झाली जूनपासून. तर तेव्हा तो गेला नाही शाळेत आणि आता जायच्या वेळेस आम्हाला गावाला जायच्या वेळेस याला नवीन जोश आला, मस्त शाळेच्या आत बसायला लागलेला आहे. पण ते पण एक मन तुटत आहे की आता तरी कुठंतरी श्रेयांश बसायला लागला आणि मी लगेच आता गावाला पण जात आहे. पण पहिले बसत नव्हता हा, त्याच्यामुळे मग मी हे डिसिजन घेतलं की तिथे छानपैकी जास्त दिवस राहायचं. आणि जर हा अगोदरच बसायला लागला असतं म्हणजे काही दिवस तरी, तर मग मी थोडंसं विचार केला असता की लग्न करून रिटर्न यायचं. पण हा तिथं अजिबातच बसत नव्हता, म्हणून मी डिसिजन घेतलं होतं की तिथं आईकडे थोडे दिवस काही दिवस राहायचं 8-15 दिवस. म्हणजे थोडंसं माझ्या डोक्याला पण रिलॅक्स होते, मनाला पण रिलॅक्स होते आणि श्रेयांशला पण थोडंसं सराउंडिंग चेंज होऊन जाते. त्याच्यामुळे मी असं ठरवलेलं होतं. बट इट्स ओके, आता जावं तर लागेलच, कारण की आम्ही काय म्हणते पहिलेच ठरवलेलं होतं. आणि श्रेयांश पण मस्त शाळेत बसायला लागला. टीचर त्यांनी आतापर्यंत प्रयत्नच नाही केला श्रेयांशला आत बोलवण्याचा. म्हणजे तो 15-20 दिवस बाहेर खेळत राहिला पण त्याला आत बोलवलंच नाही. आणि आता नाही का 2-3 दिवस झाले त्याला आत बोलवलं, काहीतरी आमिष दाखवून बोलवलं. मुलांना कसं काही ना काही आमिष दाखवावंच लागतं, त्याच्याशिवाय ते स्कूलच्या आत बसायला बघत नाही. तर यावेळेस मॅडमनी छानपैकी त्याला आमिष वगैरे म्हणजे ड्रॉइंग बुक, स्केच पेन वगैरे दिले. त्या एका याने तो आत गेला आणि 2-3 दिवस मस्त 2 दिवस रडला आणि आज तर अजिबात रडला पण नाही की मी आत बसत नाही वगैरे. मस्त गेला आतमध्ये, एकदम धावतच गेला सुटला. सो एक मजा आली श्रेयांशला एकदम हसत आणि स्कूलमध्ये पण छान राहिला, त्याच्या मनाने खेळला. सो लक्ष पाहिजेच मुलांकडे आपलं आलं, कारण की काही काही मुलं थोडे वेगळे असतात, सगळे मुलं काही वेगळे नसतात. श्रेयांश आमचा थोडा वेगळा आहे, त्याला थोडं तिथे स्टेबल व्हायला, तिथे रुळायला थोडा वेळ लागणार आहे. सो म्हणून मी तिथे बसत असते पूर्ण 1-2 तास आणि मग नंतर त्याला सोबत घरी घेऊन येते. तो जोपर्यंत तो रुळत नाही तोपर्यंत मी तिथेच बसणार असं माझं ठरलेलं आहे. जोपर्यंत त्याला चांगलं अटॅचमेंट नाही होतं टीचरसोबत किंवा बाकीच्या मुलांसोबत, तोपर्यंत तिथं मला बसणं आवश्यक आहे. सो असं आहे एकंदरीत. आणि इकडे मस्त चहा वगैरे पिते आता आणि नंतर तुमच्याशी बोलते. तोपर्यंत हितेश पण येणार आणि तुमच्याशी गप्पा मारते, नंतर श्रेयांच्या मस्त दाखवते. श्रेयान झाला आहे स्पायडरमॅन बेबी पार्क, असं स्टंटबाजी करते. आणि हितेश आले ऑफिसमधून, चहा पित आहे आणि श्रेयांचा चहा पण रेडी आहे. इकडे श्रेयांश पण बसलाय चहा प्यायला. स्पायडरमॅनचा रोल संपलेला आहे आता. ओ स्पायडरमॅन, प्रिन्स ओ प्रिन्स.
प्रिन्स पहा इकडे आमचे श्रेयांश राजे किती शाही झोपलेले आहे. काय टेका घेतलेला आहे एकदम आरामात टेका घेऊन बसलाय. आणि इकडे श्रेयांची बाबा पाहत आहे मूवी, कोणता तरी हॉलिवूडचा किड्या माकोडाचा, हेल बॉय. आणि हा आमचा टेल बॉय आरामात बसून टीव्ही पाहत आहे. हा इकडे टीव्ही पाहत आहे श्रेयांश, आणि श्रेयांची बाबा इकडे ऑपोजिट साइड. बरं आहे, चालू द्या. आणि मी बिचारी कामं करतो. जण मस्त आराम करत आहे आणि मी बिचारी काम करत आहे. एवढे मोठे भांडे घासले, चांगला ढीग लागलेला आहे भांड्याचा. आणि इकडे कपडे सुद्धा धुणं चालू आहे. वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावले, रात्रीचा टाइम आहे. पण ते काय सकाळी मग शाळेची गडबड असते, सगळी गडबड असते, मग मला धुवायला वेळ भेटत नाही. म्हणून मी आताच कपडे लावले. आणि दोरी अशी घरात बांधली आहे, पावसाळा सुरू झाला तर असं आहे. म्हणजे कपडे छान सुकतात घरात तरी ॲटलिस्ट, आणि बाहेर तर अजिबातच सुकत नाही. त्याच्यामुळे मग घरातच कपडे वाळू घातले छानपैकी. डॉप तयार, बघू दे मला, बघू दे. ए बाई इकडे श्रेयांश डीबी डॉप बनवत आहे आमचा. तर इकडे श्रेयांचा डीबी डॉप बनवणं चालू आहे. आणि अशा प्रकारे आम्ही करणार आहे आता आमच्या व्हिडिओला एंड. तर असेच आमचे नवीन व्हिडिओ बघत जा, ब्लॉग्स बघत जा आणि हसत जा. श्रेयांचं काय म्हणते खेळणं मस्ती बघून आहे ना. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय बाय. उद्या भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन ब्लॉग मध्ये. आणि तोपर्यंत शुभरात्री. बाय श्रेयू, शुभरात्री, बाय बाय. काय म्हणते मम्मी आहे. अजून कोण आहे? तू तर म्हणे मॉन्स्टर ट्रक आहे. तू तर म्हणत होता मॉन्स्टर ट्रक आहे बेबी. ठेवून दे झालं असं ना आता मॉन्स्टर ट्रक. आता उद्या खेळ, ओके. ठेवून दे सगळं. चला ये अंदर, आता झोपा लागते. वाय नो झोपा, 12 वाजले आता. झोपत नाही. वाय नो झोपा पिल्लू. आता 12 वाजले झाले असं. आता तू सगळं बनवलं, डीबीडी डॉप बनवलं, मॉन्स्टर ट्रक बनवला, मॉन्स्टर शिप बनवली, सगळंच बनवलं. झालं आता हे ठेवून दे. आता ठेवून मग आता आपण उद्या खेळू परत, ओके. नो झोपा, मग काय करणार. हे बा बाबानं नेट पण लावली. चल या आता आत. वाय नो झोपा.